बघा लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम याच्यावरती 4 मार्काचे सम येतं बरोबर. आयदर फॉर्म्युलेट करायला होते किंवा मॅक्सिमाइज मिनिमाइज. तर पहिला टाइप आहे हा फॉर्म्युलेशन ऑफ एलपीपी, म्हणजे आपल्याला एलपीपी फॉर्म करावा लागतो बरोबर. तर त्याची प्रोसिजर आहे आयडेंटिफाय द एम और ऑब्जेक्टिव्ह विच इज टू बी मॅक्सिमाइज और मिनिमाइज and it is denoted by Z, capital letter Z, and identify the variables and assign the symbol x and y or x1 x2 whatever may be x1 x2. ही स्टेप 2 झाली. स्टेप 2 ला काय 3 ला काय करायचं आयडेंटिफाय ऑल रिस्ट्रिक्शन्स और कंस्ट्रेंट इन द गिवन प्रॉब्लेम and express them as a linear inequalities or equation in terms of variable. And last step is express hidden condition, means generally it involves non-negative variables and which is x is greater than or equal to 0 and y is greater than or equal to 0. तर प्रत्येक फॉर्म्युलेशनच्या शेवटी नॉन निगेटिव्ह व्हेरिएबल कंपल्सरी लिहायचे लक्षात ठेवा. तर समजली का प्रोसिजर, आणि प्रोसिजर लिहून काढा म्हणजे लक्षात राहील बरोबर. तर आता आपण प्रॉब्लेमकडे वळूया. परत एकदा प्रोसिजर रिपीट करतो बघा. आयडेंटिफाय द एम और ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे प्रॉब्लेमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं आहे, विच इज टू बी मॅक्सिमाइज और मिनिमाइज बरोबर, अँड इट इज डिनोटेड बाय झेड. देन स्टेप 2 इज आयडेंटिफाय व्हेरिएबल अँड असाइन द सिम्बॉल x or x y or x1 x2 whatever may be. Then third step is identify all restrictions and constraints in the problem and express them as linear inequalities or equation in terms of variable. And last step is express the hidden condition. Generally it involves non-negative variable which is x is greater than or equal to 0 and y is greater than or equal to 0. आता सोल्युशन बघूया याचं. तर पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला आयडेंटिफाय द एम और ऑब्जेक्टिव्ह विच इज टू बी मॅक्सिमाइज और मिनिमाइज. तर इथं काय मिनिमम कॉस्ट दिली ना, म्हणजे कॉस्ट काय मिनिमम आहे बरोबर, म्हणजे फंक्शन इज टू बी मिनिमाइज बरोबर. म्हणजे बघा अ डाएट ऑफ sick person must contains at least 4000 units of vitamins, 50 units of minerals, 2500 calories. Two foods F1 and F2 cost ₹50 and ₹75 respectively. मिनिमम कॉस्ट आहे ना, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय झालं आपलं, मिनिमम कॉस्ट मस्ट बी मिनिमम, कॉस्ट मस्ट बी मिनिमम. मग काय कन्सिडर करूया, two types of food है, food F1 and food F2. So we consider let x1 food F1 let x is food F1 and y food F2 included in the diet of sick person, in the diet of sick person. X काय कन्सिडर केलं फूड F1 and y फूड F2 included in diet of sick person बरोबर. मग आपल्याला 2 टाइपचे फूड आहेत, म्हणजे इथे काय करूया फूड टाइप असं म्हणूया. फूड टाइप इकडे घेऊया आणि फूड टाइप मध्ये काय दिलेले इन्ग्रेडियंट दिले. फूड मध्ये इन्ग्रेडियंट असतात, मग व्हिटॅमिन असेल बरोबर, मिनरल असेल किंवा कॅलरीज असतील बरोबर. म्हणजे इकडे काय घेऊया इन्ग्रेडियंट. इकडे घेतला आपण फूड टाइप बरोबर. फूड टाइप काय फूड F1 काय कन्सिडर केले आपण x, फूड F1 is x and food F2 is y. food F2 काय कन्सिडर केलं y
बरोबर. आणि रिक्वायरमेंट किती दिली टोटल अवेलेबिलिटी, बरोबर. टोटल अवेलेबिलिटी किंवा रिक्वायरमेंट म्हणतो आपण, म्हणजे मिनिमम रिक्वायरमेंट किंवा त्याला काय म्हणतो अवेलेबिलिटी, त्याला काय म्हणतो अवेलेबिलिटी, बरोबर. तर इन्ग्रेडियंट काय दिले रे, बरोबर. बरोबर, फूड मध्ये इन्ग्रेडियंट असतात, लक्षात ठेवा. विटॅमिन, मिनरल अँड कॅलरीज. मीन्स फर्स्ट दिले विटॅमिन्स, सेकंड वन इज मिनरल्स. आणि प्रॉब्लेम व्यवस्थित वाचायला लक्षात ठेवा. रीड प्रॉब्लेम at least 2 times. Minerals and third one is calories. बघूया आपण काय दिले परत. आता ही जी दिली मस्ट कंटेन्स ॲट लिस्ट, म्हणजे ही अवेलेबिलिटी दिली, लक्षात ठेवा. मिनिमम ॲट लिस्ट मीन्स मिनिमम एवढी अवेलेबिलिटी पाहिजे, मीन्स 4000 युनिट ऑफ विटॅमिन्स. विटॅमिन्स किती पाहिजे, 4000 युनिट्स, बरोबर. देन 50 युनिट्स ऑफ मिनरल्स. मिनरल्स किती पाहिजे, 50 युनिट्स. अवेलेबिलिटी कशाला, युनिट मध्ये, लक्षात ठेवा. अँड कॅलरीज आर 2500, 2500, बरोबर. आता नेक्स्ट काय म्हणले, बरोबर. 2 फूड्स F1 F2 कॉस्ट, बरोबर. इथं म्हणू शकतो F1 F2 ची कॉस्ट काय कन्सिडर करतो आपण, कॉस्ट फंक्शन, बरोबर ना. कॉस्ट फंक्शन आहे, म्हणजे झेड एम काही झेड, बरोबर. झेड काही 2 फूड्स आहे ना. F1 ला काय कन्सिडर केले, x, म्हणजे झेड ही 50x प्लस 75y. कारण की F2 काय कन्सिडर केले, y काय केलाय कन्सिडर आपण, F2 काय कन्सिडर केलाय, F2. म्हणजे फूड F1, पुढचं हे वाचा. फूड F1 कंटेन्स 200 units of vitamins. F1 contains 200 units of vitamins. 2 units of minerals. म्हणजे minerals किती आहेत फूड 1 मध्ये, 2 units. हे सगळे युनिट मध्ये, लक्षात ठेवा. प्रोड्यूस 40 कॅलरीज. किती कॅलरीज प्रोड्यूस होतात, 40. Whereas each unit of food F2, मग आता food F2 contains 100 units of vitamins. Food F2 contains 100 units of vitamins. Then next sentence काय दिले, 3 units of minerals, means 3 units of minerals produces 35 calories. म्हणजे कॅलरीज किती प्रोड्यूस होतात, 35. आणि फॉर्म्युलेट करायचे आपल्याला, बरोबर. आता इथं बघूया, देअर कॉस्ट काय कन्सिडर करतो आपण, झेड. कॉस्ट की झेड इक्वल टू, बरोबर ना. 2 फूडची कॉस्ट दिली रुपीज, बरोबर. ऑब्जेक्टिव्ह आहे काय काय आपला, कॉस्ट मस्ट बी मिनिमम कॉस्ट मध्ये एवढी अवेलेबिलिटी पाहिजे, बरोबर. तर काय बघा बरं, 2 फूड्स F1 काय कन्सिडर केलं आपण, फूड F1 इज x. म्हणजे F1 ची कॉस्ट किती आहे, फूड 1 ची 50, म्हणजे ती 50x प्लस 75y एवढे रुपीज येतील, बरोबर. रुपीज, बरोबर. आता बघा इकडे देतो मी फॉर्म्युलेशन. बघा आता याच्यावरून आपल्याला लिनियर इक्वेशन तयार करावे लागतील, लिनियर इनइक्वालिटीज, बरोबर. मग
आता इथं बघा काय म्हणलेलं आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आपलं बघा, अरे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मॅक्सिमाइज और मिनिमाइज आहे का, काय मिनिमम दिले म्हणजे मिनिमाइज म्हणू शकतो आपण, अरे मिनिमाइज z इक्वल टू, कारण की मिनिमाइज कॉस्ट म्हणलंय ना, कॉस्ट काय कन्सिडर केली आपण, z काय, z इक्वल टू अरे 50x प्लस 75y, 50x प्लस 75y बरोबर, सब्जेक्ट टू, अरे सब्जेक्ट टू, मग काय इक्वेशन कसं तयार होईल बरोबर, 2000x प्लस 100y इक्वल टू 4000. आता इथं काय येईल बरोबर, 2000x प्लस 100y, आता मिनिमाइज आहे म्हणजेच काय इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4000, कारण की मिनिमाइज म्हणजेच काय असतं, टुवर्ड्स द ओरिजिन बरोबर, म्हणून काय इथं मिनिमाइज असलं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, देन सेकंड इक्वेशन काय येईल, 2x प्लस 3y इक्वल टू 50, म्हणजेच काय 2x प्लस 3y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 50. Then third equation काय 40x plus 35y equal to 2500, म्हणजेच काय 40x plus 35y is greater than or equal to 2500 बरोबर. मग आपण केले तरी असाइन व्हेरिएबल x y बरोबर, व्हेरिएबल केले असाइन. स्टेप 2, स्टेप 3 ला काय केलं, आयडेंटिफाय ऑल कन्स्ट्रेंट्स इन प्रॉब्लेम अँड एक्सप्रेस देम ॲज अ लिनियर इनइक्वालिटीज और लिनियर इक्वेशन मध्ये एक्सप्रेस केले. आता लास्ट स्टेप